शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण उभे आहे ही आमच्या घरची डाळिंबाची बाग आहे. जे एकूण क्षेत्र याचं 10 एकर आहे आणि आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे याचं इत्रियल हे साधारण 10 मार्च आहे. आणि आता तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं सेटिंग म्हणजे अगदी युनिफॉर्म सेटिंग आहे प्लॉटला. खोडावर जसं पाहिजे त्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीचा माल आहे. पण या वर्षी लांबलेला पाऊस आणि वाढलेलं तापमान याच्यामुळं डाळिंब पिकामध्ये मार्च महिन्यामध्ये जे काही इत्रेल आहे या प्लॉटना तेलकटचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत या संदर्भातला हा व्हिडिओ आपण करतोय. मित्रांनो नमस्कार, मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ही डाळिंबाची जी बाग बघताय याचं इत्रेल जसं मी सांगितलं तसं 10 मार्च आहे. आणि या काळामध्ये आम्ही केलेली कामं काय आहे तर इत्रेलच्या नंतर आत्ता मागच्या एक 4 ते 8 दिवसामध्ये आम्ही हा प्लॉट पहिलं सनलाईट पासून प्रोटेक्शन मिळावं म्हणून झाकून घेतला पूर्णपणे. याचबरोबर तुम्हाला आता आमच्या प्लॉटमध्ये झाडावर फुटवा खूप कमी दिसतोय. याचं कारण आहे मित्रांनो, डाळिंब पिकामध्ये जर तुमच्याकडं अनवॉन्टेड फुटी वाढल्या म्हणजे ज्याला आपण तगारा म्हणतो, आगारा म्हणतो, ह्या जर गोष्टी डाळिंब पिकावर वाढल्या तर याच्यामुळं मेन फळाची जी साईज आहे ती होत नाही किंवा त्याची फुगवण पाहिजे तशी मिळत नाही. आणि हे टाळण्यासाठी आम्ही तुम्ही बघू शकता की अगदी बुडापासून शेंड्यापर्यंत सगळ्या झाडावर ज्या काही नवीन फुटी आल्या होत्या त्या सगळ्या फुटी आम्ही काढून घेतल्यात. ज्याचा फायदा आम्हाला याच्या डाळिंबाच्या साईज मध्ये होणार आहे. डाळिंबामध्ये झाडावर जर तुम्ही अनवॉन्टेड फुटी योग्य वेळेत काढून घेतल्यात तर जसं डाळिंबाच्या फुगवणीला फरक पडतो तसंच द्राक्ष पिकामध्ये सर्व बागायतदारांना माहित आहे की कोणत्याही वनस्पतीसाठी मोकळी हवा हे सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे आणि सनलाईट हे सगळ्यात चांगलं कीटकनाशक आहे. तर डाळिंब पिकामध्ये जर तुम्ही वेळच्या वेळी अशा पद्धतीनं कॅनॉपी रिकामी करून घेतलीत, तुम्ही जर फवारणीचं तुमचं औषध प्रत्येक औषध चांगल्या पद्धतीनं प्रत्येक फळाला लागेल अशा पद्धतीचं रचना करून घेतली तर तुमच्याकडं रोग जो काही आहे किंवा जर तुमच्याकडे नसेल तर तो येणारच नाही. आणि जरी एकाच दुसऱ्या ठिकाणी तुमच्याकडे जर त्या रोगाचं इन्फेक्शन असेल तरी सुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणावर पसरणार नाही. कारण तुमच्या पिकामध्ये सगळीकडे फवारणी बसणं आणि हवा खेळती राहणं हे तुमच्या पिकामध्ये आलेल्या कुठल्याही रोगाच्या किंवा किडीच्या कंट्रोलसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. याचबरोबर आम्ही आमच्या प्लॉटमध्ये जे काही गवत वाढलं होतं ते गवत सुद्धा कटर मशीननं कट करून घेतले आणि आता आम्ही याला बेसल डोस भरायचं काम करतोय. डाळिंबामध्ये मित्रांनो बेसल डोस हे एक खूप महत्वाचं काम आहे, ज्याच्यामुळं ज्यावेळी तुमच्याकडं तेलकट सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होईल त्यावेळी तुम्ही तुमच्या डाळिंब पिकामध्ये पोटॅशच्या लेवल वाढवणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं काम असतं. तुमच्या बागेमध्ये आलेलं तेलकट किंवा तेल्या या रोगाला आहे तिथं थांबवण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाळिंब पिकामध्ये पोटॅशच्या लेवल खूप चांगल्या वाढवावे लागतील. डाळिंब पिकामध्ये पोटॅश देण्यासाठी 2 ते 3 प्रॅक्टिस खूप महत्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये एक तुम्ही पोटॅशयुक्त खताची फवारणी पानाच्या वर घेऊ शकता. दुसरं पोटॅशयुक्त जे वॉटर सोल्युबल खत बाजारात मिळतं हे तुम्ही ठिबकच्या माध्यमातून देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाची जी प्रॅक्टिस सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे ती म्हणजे पोटॅशयुक्त खत मातीमध्ये तुमच्या ठिबकच्या कक्षेमध्ये तुमच्या डाळिंबाच्या झाडाची मुळी ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी देऊन त्याच्यावर थोडीशी माती लोटून देणे. ही प्रॅक्टिस मित्रांनो खूप उपयुक्त आहे. तुम्ही जर प्रति झाड 150 ग्राम पर्यंत पोटॅश आणि आम्ही आता काय मिसळलंय हे तुम्हाला दाखवतोयच. आणि त्याचबरोबर मी दाखवतोय माझ्या डाळिंब बागेतले माझे पार्टनर जे स्वतः इथं सतत राहून किंवा त्यांचं गाव हे असल्यामुळं सतत माझ्या प्लॉटकडे जे लक्ष देत आहेत. आम्ही दोघं ह्या प्लॉटमध्ये पार्टनर आहे. नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. थँक्यू. चला शेतकरी मित्रांनो, आता आम्ही जो आमच्या 10 एकर प्लॉटसाठी खताचा डोस घेतलाय तो काय आहे आणि प्रति झाड कोणतं खत किती ग्राम मध्ये घेतलंय हे माझे पार्टनर शशभाऊ तुम्हाला सांगतील. भाऊ नमस्ते. तर आता तुम्ही एकदा आमच्या ग्रुपच्या सर्व शेतकऱ्यांच्यासाठी कोणत्या पद्धतीने हा खताचा डोस घेतलाय तो एकदा क्लिअर करा. आता हे सगळं मिक्स डोस घालत आहे आणि यात प्रथम आपण SOP प्रति झाड 150 ग्राम पासून त्यात घातलेलं आहे. त्याच्यानंतर निंबोळी पेंड आहे, कोरमंडल कंपनीची निंबोळी पेंड. ही निंबोळी पेंड आता 2 ते 3 वर्ष आपण वापरतोय.
खूप चांगले रिझल्ट आहेत याचे. आणि निंबोळी पेंट सर्वसाधारण 200-250 ग्राम प्रमाणे प्रति झाड या प्रमाणात घातले. त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट प्रति झाड 50 ग्रामने दिले. वनिता कंपनीचं मॅग्नेशियम सल्फेट आहे. त्याच्यानंतर यारा हे नायट्राबोर म्हणून आहे. नायट्राबोर प्रति झाड 50 ग्राम. त्याच्यानंतर यारा कॉम्प्लेक्स, हे याराचे ग्रेड आहेत. यारा कॉम्प्लेक्स आपण प्रति झाड 50 ग्राम प्रमाण घातले. हे बाकीचं सूक्ष्म अन्नद्रव्याचे सिक्वेन्स म्हणून एक बॅग आहे, 10 किलो मध्ये येते. त्यात फेरस, झिंक, बोर अशा प्रकारचे सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य येतात. ते आपण प्रति झाड 50 ग्राम प्रमाणे घातले. 6 अन्न घटक येतात त्याच्यामध्ये. अन्न घटक येते. पॉलिसल्फेट म्हणून आहे, आयसेल कंपनीचा आहे पॉलिसल्फेट. त्यात सल्फर, पोटॅश, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे 4 घटक येतात यात. म्हणजे दुय्यम यात चांगल्या प्रकारचे येते. आणि त्याच्याबरोबर पोटॅश येते. पोटॅशचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला तेलकटसाठी खूप चांगलं काम करते हा बेसल डोस. आणि आता आपण बेसल मिक्स करायला लागलो सगळं. अशा पद्धतीने आपण मिक्स करतो. मला वाटतं प्रति झाड आमचा हा 800 ते 900 ग्राम प्रति झाड डोस पडतोय. डाळिंब पिकामध्ये जो बेसल खताचा डोस आपण देणार आहे याच्यामध्ये सेंद्रिय खताला खूप महत्व आहे. आणि मग सेंद्रिय खतामध्ये आम्ही कोरोमंडल कंपनीच्या या निंबोळी पेंड्याची निवड करतो. या निंबोळी पेंड्याचा उपयोग आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षापासून करतो मित्रांनो. या निंबोळी पेंड्याचा फायदा आम्हाला असा झालाय की एकतर आम्ही ही रासायनिक खतं एकत्र देत असताना या रासायनिक खतांना कोणत्या तर सेंद्रिय खतानं बॉन्ड करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्या रासायनिक खताचं मातीमध्ये गेल्यानंतर जे फिक्सेशन रेट आहे तो कमी होणं गरजेचं आहे. याच शिवाय मित्रांनो, या निंबोळी पेंडमध्ये असणाऱ्या निंबोळीच्या गुणामुळं झाडामध्ये अतिरिक्त वाढलेल्या नत्राचं स्थिरीकरण होतं, ज्याच्यामुळं या डाळिंबाच्या बागेमध्ये या वयामध्ये या दिवसामध्ये आलेलं तेलकट याला थोपवण्यासाठी थोड्या फार प्रमाणात मदत होते. आणि या सगळ्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, मातीचा आत्मा हे सेंद्रिय खत आहे. आणि ह्या सेंद्रिय खताची गरज भागवण्यासाठी आपण इतर काय घेण्यापेक्षा जर निंबोळी पेंड्याचा उपयोग केला तर याचे 2 फायदे होतात. तुमच्या मुळीच्या कक्षामध्ये असलेली किडामुंगी याच्यासाठी सुद्धा त्याचा फायदा आहे. झाडामध्ये वाढलेल्या नत्राच्या स्थिरीकरणासाठी याचा फायदा आहे. आणि तुम्ही देत असलेल्या रासायनिक खताला बॉन्ड झाल्यामुळं मातीमध्ये गेल्यानंतर हे रासायनिक खत जास्त काळ स्थिर राहत नाही, त्याचा उपयोग झाडाला लवकर होतो. याच्या सुद्धा याची गरज आहे, म्हणून आम्ही या निंबोळी पेंड्याचा उपयोग करतो. आम्ही जसं मी आता तुम्हाला सांगितले की बेसल डोस डाळिंबामध्ये खूप महत्वाचा आहे, तर आम्ही आता हा बेसल डोस पाला या पद्धतीने घालत आहे. बेसल डोसचा पाला म्हणजे काय, तर आपण जी काही खतं मिसळण्याचं किंवा जी काही खतं देण्याचं ठरवलं ही सगळ्या प्रकारची खतं घ्यायची आणि ही क्रमाक्रमानं एका ढिगावर ओतायची आणि ह्या ढिगाचं सगळं एकत्रित पाला करायचा. पाला करणं म्हणजे एकत्रित मिसळणं. प्रत्येक झाडासाठी प्रत्येक ठरवलेलं खत हे गेलं पाहिजे, यासाठी ही पाला पद्धत खूप महत्वाची आहे. मग आम्ही खत घातल्याच्या नंतर पुढच्या 2 ते 3 दिवसात जर चांगला पाऊस पडला तर या खताचे खूप चांगले परिणाम मिळतील आणि हे मिळालेले परिणाम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. धन्यवाद मित्र.